Good afternoon, all of you. Yesterday we have seen the discovery of electron. Today we will see the discovery of proton. Discovery of electron काल पाहिला आपण. नंतर charge to mass, charge आणि mass चा रेशो आहे लक्षात. Charge to mass ratio. The charge on electron we have seen that is किती असतो. Charge on electron that is 1 point, how much charge on the electron? 6022. 1.6022 into 10 to the power of minus 19. This is the charge on the electron. What is the mass of electron? Finally we found the mass of electron, that is 1.1904. 1.1904 into 10 to the power of minus 31 into 10 to the power of minus 31 kilogram. Okay, this is the mass of electron. What is the mass of electron? 1.9104. Okay, 1.91094. 1094 or 11 म्हणलं तरी जमते 11. Okay, 1.911 into 10 to the power of minus 31 kilogram. हे काय झालं? इलेक्ट्रॉनचा मास. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? इलेक्ट्रॉन असेल तर मायनस चार्ज असते, पण ते मायनस प्लस नाही लिहायचं. त्याचा प्रोटॉन असले तर तेच सेम चार्ज आहे, प्रोटॉनचा प्लस असतो. पण इलेक्ट्रॉन 1.6022 द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन किती असतो? 1.6022 into 10 to the power of minus 19 असतो. 10 to the power of minus 19. आपण चार्ज आणि मास यांचा रेशो पण पाहिला होता. चार्ज टू मास रेशो काय पाहिला होता? व्हॉट इज चार्ज टू मास रेशो? किती आला होता? 1.75088. ओके, 1.75088 20 758820 एवढंच होतं. 1.758820 into 10 to the power of हा पण किती आला होता? 11. 10 to the power of किती आला होता? 11. चार्ज टू मास. पहिले चार्ज काढून घ्यायचा, नंतर मास, आणि यानंतर दोघांचा रेशो असतो. त्या रेशोला काय म्हणावं? दॅट इज कॉल्ड ॲज चार्ज टू मास रेशो. आज पाहू डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनची डिस्कवरी. डिस्कवरी ऑफ व्हॉट? प्रोटॉन. ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनला कॅथोड रे ट्यूब वापरली होती, इथं सुद्धा अशीच मॉडिफाईड कॅथोड रे ट्यूब वापरली. ओके, सम मॉडिफिकेशन केले त्याच्यात. दॅट इज मॉडिफाईड कॅथोड रे ट्यूब इज यूज्ड टू ऑब्झर्व और टू डिस्कवर द प्रोटॉन्स. प्रोटॉन्सला डिस्कवर करण्यासाठी, एक्सपेरिमेंट करण्यासाठी मॉडिफाईड कॅथोड रे ट्यूब वापरले. तर त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जड पार्टिकल्स आढळले. आता पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स. ज्या प्रकारे आपण कॅथोड रे ट्यूबमध्ये कोणते चार्जड पार्टिकल्स पाहिले होते? निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स पाहिले होते. आपण त्यांना म्हटलं होतं इलेक्ट्रॉन्स. आता भेटतील पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स. इन द मॉडिफाईड कॅथोड रे ट्यूब पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स. बघा, ज्या प्रकारे कॅथोड रे ट्यूब नुसती वापरली होती आपण, कॅथोड रे ट्यूब डिस्कवरी ऑफ कोणाची करण्यासाठी? इलेक्ट्रॉनची. त्यावेळी आपल्याला निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स भेटले होते, आठवते? निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्सला आपण काय म्हटलं होतो? कॅथोड रेज म्हटलं होतो. निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज कॅथोड रेज. बट द पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स आर नाव कॉल्ड ॲज कॅनॉल रेज. इट इज कॉल्ड ॲज कॅनॉल रेज. Okay, now we will see the characteristics of these canal rays. चे characteristics काय असतात? गुणधर्म काय असतात? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल मध्ये आपण म्हटलं होतं की डिपेंड्स और इट डू नॉट डिपेंड्स ऑन द गॅस. आपण कॅथोड रे ट्यूब जी होती अशी, या ट्यूबमध्ये आपण गॅस भरलो होतं, गॅस. आणि गॅसमधून काय पास केला होता?
करंट पास केला होता, हाय व्होल्टेज लावला होता इथं, गॅसमधून करंट पास केला होता आपण, करंट आठवते तुम्हाला, गॅसमधून करंट पास केला होता, तर ही गॅस असते अशी गॅस. तर याच्यात जे निगेटिव्ह चार्ज होते पार्टिकल, निगेटिव्ह चार्जवाले इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉन डज नॉट डिपेंड, इलेक्ट्रॉन गॅसवर अवलंबून नव्हते किंवा कशावर नव्हते अवलंबून, या अशा मेटलवर अवलंबून नव्हते. असे जे मेटल वापरले होते आपण त्याला इलेक्ट्रोड म्हटले होते, कॅथोड आणि काय म्हटलं होतं, ॲनोड, कॅथोड आणि ॲनोड. पण हे कॅरेक्टरिस्टिक्स यांचे चालू आहेत. पहिला पॉईंट, अनलाईक कॅथोड रेस, कॅथोड रेस सारखं नव्हते, दे डिपेंड्स अपॉन व्हॉट, कॅनॉल रेस. कोणते रेस चालू आहेत आपले आता, कॅनॉल रेस. कॅनॉल रेस दे डिपेंड ऑन व्हॉट, दे डिपेंड ऑन द गॅस, नेचर ऑफ गॅस, nature of gas. Whatever the gas we are using, the nature of gas, the canal rays were dependent. Okay. The second point, second characteristics, charge to mass ratio. Charge to कोणता, mass. हा जो रेशो असतो, charge to कोणता, mass. Charge to mass ratio was also depend on, कशावर अवलंबून होता, गॅसवर. That was also depend on the gas from which it originate, म्हणजे ज्या गॅस पासून आपण जी कोणती गॅस घेऊ त्यापासून ते ओरिजिनेट झालं. काय ओरिजिनेट झालं, चार्ज टू मास हा रेशो तयार झाला. जी गॅस घेऊ आपण त्या गॅसचा तसा रेशो बनत गेला, म्हणजे हे गॅसवर काय होतं, अवलंबून होतं, चार्ज टू मास रेशो. पहिला पॉइंट काय म्हटलं आपण, इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द गॅस. सेकंड पॉइंट, इट डिपेंड्स ऑन द और इट ओरिजिनेट, इट ओरिजिनेट कोण, चार्ज टू मास रेशो, दिस ओरिजिनेट झाला. ओके. थर्ड पॉइंट सिमिलरली कॅनॉल रेसची प्रॉपर्टी चालू आहे आता बघा. द पॉझिटिव्ह आयन्स आहेत हे कॅनॉल रेस, म्हणजे कोणते, पॉझिटिव्ह आयन्स. दीज आर द पॉझिटिव्ह गॅस आयन्स. गॅसचे जे आयन होते, आयन म्हणजे चार्ज असतो त्याच्यावर, माहिती आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह चार्जवाले कॅनॉल रेस, कॅथोड रेस, कॅनॉल, they are not cathode, they are canal rays. The positive ions are gases are the, they are what, multiple of the charge. यांचा चार्ज काय होत गेला, मल्टिपल ऑफ चार्ज. ओके. फंडामेंटल युनिट ऑफ मल्टिपल ऑफ चार्ज, म्हणजे हे पार्टिकल जे होते पॉझिटिव्ह आयन्स, गॅस आयन्स किंवा पार्टिकल्स, दे आर मल्टिपल ऑफ चार्ज. चार्जची त्यांची काय झाली, दुप्पट तिप्पट असे वेगवेगळे चार्जेस होते, सगळ्यांचे चार्जेस सारखे नव्हते, डिफरंट. दॅट इज द मल्टिपल ऑफ चार्ज, 1n 2n 3n 4n n नंबर ऑफ टाइम मल्टिपल होते ते. ओके. आपण कॅथोड रे तुम्हाला आठवतो, त्यामध्ये आपण दोन फील्ड वापरले होते, एक इलेक्ट्रिक फील्ड आणि एक मॅग्नेटिक फील्ड. Okay, so the effect of electric field and magnetic field, effect of electric and which field, magnetic field. The effect of magnetic field and electric field on, कशावर आता, on कोणत्या रेजवर, कॅनॉल रेजवर. The effect of electric and magnetic field on canal rays, on which rays, कॅनॉल रेस. तर यांच्यावर हा इफेक्ट अपोजिट होता, कोणापेक्षा अपोजिट होता, इट इज अपोजिट टू कॅथोड रेस. अपोजिट टू कॅथोड रेस म्हणजे कसा, आठवते का तुम्हाला, कॅथोड रेसमध्ये काय इफेक्ट झाला होता, जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड वाढवू, ॲज वी इन्क्रीज द इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड, then what happened, the magnitude of cathode rays was increase झाला होता. मॅग्नेट्यूड ऑफ कॅथोड रेस काय झाला होता, इन्क्रीज झाला होता. तर हा काय होणार, अपोजिट म्हणजे डिक्रीज होणार. अपोजिट म्हणजे काय होणार, डिक्रीज होणार. किती सोपं आहे बघा.
म्हणजे आपण इलेक्ट्रिक फील्ड व मॅग्नेटिक फील्ड जरी वाढवली तर यांच्यामध्ये काय होईल, मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्जेसचा मॅग्निट्यूड काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल, कमी होऊन जाईल. दॅट इज अपोजिट. इट वॉज अपोजिट. सो these were the four characteristics of which rays, कॅनॉल रेस. लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन भेटला. मग असं करत करत ही स्टडी केली, एक्सपेरिमेंट करत करत गेले. एक लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन भेटला, हलका एकदम, आणि त्या लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयनला काय म्हटलं, हायड्रोजन आयन. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन आयन. द लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन, द लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन कोणाचा होता, हायड्रोजन. द लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन वॉज ऑफ हायड्रोजन. पॉझिटिव्ह आयन लक्षात ठेवत आहे. कोणते आयन चालू आहेत, पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजेच कोणाचे, कॅनॉल रेस. निगेटिव्ह आयन्स म्हणजेच काय, कॅथोड रेस. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह आयन्स म्हणजेच काय, कॅनॉल रेस. म्हणजेच काय, प्रोटॉन्स. तर द लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन कोण होता, हायड्रोजन. मग नंतर लॅटर काय झालं की फेल्ड दॅट देर इज सम न्यूट्रल आयन्स आर आल्सो, न्यूट्रल कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर आल्सो प्रेझेंट इन द ॲटम. असं नंतर मग त्यानंतर लॅटर द नीड इज फेल्ड, गरज वाटली त्याच्यामध्ये नंतर ॲटममध्ये असल्यासारखी. लॅटर द नीड फेल्ड दॅट वॉट, सम न्यूट्रल पार्टिकल्स, दॅट इज द न्यूट्रल, which particles, neutral particles that are called as what, neutrons. न्यूट्रॉन्स चालू आहे आपला आता. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन झाली आणि कोणाची, न्यूट्रॉनची पण पाहू सोबत. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन संपला, समजला. प्रोटॉनची डिस्कवरी कशी झाली, चार्ज काढला, चार्ज ऑन कशावर, पॉझिटिव्ह आयन्सवर. हे चार्ज कसं काढतात काल पण सांगितलं होतं तुम्हाला. आपण इलेक्ट्रॉनच्या सुद्धा चार्ज पाहिला होता. चार्ज, इलेक्ट्रॉनचा चार्ज काढलो होतं ना आपण काल. किती आला होता, 1.6022 इंटू 10⁻⁻19 है ना, एवढा जो चार्ज येतो. तर ती चार्ज कसा काढला होता, इलेक्ट्रॉनचा आणि प्रोटॉनचा, ते पण पुढे पाहतो आपण. पण न्यूट्रॉनवर चार्ज असतो का, नो चार्ज न्यूट्रॉनवर. सो न्यूट्रल पार्टिकल्स दॅट आर द न्यूट्रॉन्स, later neutral particles, that is the neutrons are what, need to what, discover. त्याची डिस्कवरी नंतर झाली कोणाची, न्यूट्रल पार्टिकल्सची. गरज वाटू लागली काहीतरी त्याच्यामध्ये न्यूट्रल पार्टिकल आहेत आणि ते डिस्कवर करावं म्हणून अशी गरज वाटू लागली नंतर. मग नंतर त्या न्यूट्रल पार्टिकलला चाडविक यांनी डिस्कवर केलं. The name of scientist, that is John Chadwick. So Chadwick discovered the neutrons. Chadwick यांनी काय डिस्कवर केलं आता नंतर, मग डिस्कवर्ड द न्यूट्रॉन्स. चाडविक यांनी नंतर न्यूट्रॉन डिस्कवर केले. नंतर प्रोटॉनची निर्मिती झाली, त्याच्यातच न्यूट्रॉनची निर्मिती झाली. कसं केलं यांनी, मग चाडविकनी डिस्कवर केलं न्यूट्रॉन बाय बंबार्डिंग. बंबार्ड करणे म्हणजे मारा करणे. बाय बंबार्डिंग अल्फा पार्टिकल्स. कोणत्या पार्टिकलचा मारा केला, अल्फा पार्टिकलचा मारा केला. कशावर केला, ऑन बेरिलियम. ऑन कशावर केलं, बेरिलियमवर अल्फा किरणांचा मारा केला. कोण केला, चाडविक यांनी. हे महाराष्ट्र बोर्डमध्ये दिलेलं आहे बघा डायग्राम. महाराष्ट्र बोर्डमध्ये अशी डायग्राम दिली, याच्यामध्ये नाही दिली. असा एक सोर्स होता. ओके, तुम्हाला माहित आहे सोर्स कसा, आपण एक बॉक्स काढतो सोर्ससाठी. सोर्ससाठी काय असतो, असा एक बॉक्स. याच्यातून काय काढतो आपण, अल्फा पार्टिकल निघतात. असं सुरुवातीला हे सगळे कोणते पार्टिकल असतात, अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलचा मारा केला कोण, चाडविक यांनी. ओके, अल्फा पार्टिकलचा मारा केला. पहिलं कशावर केलं, बेरिलियमवर केला. तर याच्यातून काय निघाले, न्यूट्रॉन निघाले. हे बेरिलियम होतं, बेरिलियम. अल्फा पार्टिकल्स आर बंबार्डेड.
अल्फा पार्टिकलला काय केले, दीज आर द अल्फा पार्टिकल, दिस इज द सोर्स. हा डब्बा म्हणजे काय असतो, सोर्स. पोलोनियमचा असतो हा, पोलोनियम. पोलोनियम नावाचा एक मेटल आहे, पोलोनियम. पोलोनियम सिम्बॉल काय, पो. पो, ठीक नाही, पो. पोलोनियम म्हणजे काय, पो. पोलोनियमच्या डब्यामधून अल्फा पार्टिकल निघाले, बंबार्ड झाले. कशावर, अल्फा पार्टिकल. बाय बंबार्डिंग अल्फा पार्टिकल ऑन बेरिलियम. नंतर मग बेरिलियम मधून पॅराफिन मधून केले. पॅराफिन म्हणजे अल्केन. पॅराफिन्स म्हणजे काय असतात, अल्केन्स असतात. पॅराफिन्स म्हणजे काय असतो, अल्केन्स. मग पॅराफिन मधून बाहेर पडलेले हे न्यूट्रॉन होते. पहिले काय होते, हे न्यूट्रॉन. बेरिलियम मधून बाहेर पडले न्यूट्रॉन. चार्विक डिस्कवर्ड न्यूट्रॉन्स. चार्विक डिस्कवर्ड व्हॉट, न्यूट्रॉन्स बाय बंबार्डिंग. काय बंबार्ड केले, अल्फा पार्टिकल ऑन. कशावर केले, बेरिलियमवर. अल्फा पार्टिकल बघा दिसायले, बेरिलियमवर बंबार्ड केले. न्यूट्रॉन डिस्कवर झाले आणि पॅराफिन मधून मग काय झालं, नॉकिंग केलं. पॅराफिन मधून नॉकिंग, याला काय म्हणतात, नॉकिंग करणे म्हणजे त्याच्यातून पण बंबार्ड होणे. नॉक करतो ना आपण, जसं दरवाजा नॉक, खटखट खटखट. सो बंबार्डिंग, दॅट इज कॉल्ड ॲज नॉकिंग. पॅराफिन मधून नॉकिंग झाले, हे निघाले प्रोटॉन. हे सगळे काय होते, प्रोटॉन्स. हे प्रोटॉन होते आणि हे काय होते, न्यूट्रॉन. लक्षात समजायले. ही महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे ही डायग्राम. तर चार्विक यांनी काय केले, डिस्कवर्ड द न्यूट्रॉन्स बाय बंबार्डिंग द. काय बंबार्ड केले, आणि अल्फा पार्टिकल्सला बंबार्ड केले. मग त्यांनी काय म्हटले की देर आर सम न्यूट्रल पार्टिकल्स आहेत, असं म्हटले. मग त्यांनी, चार्विक यांनी काय म्हटले की देर आर सम न्यूट्रल पार्टिकल्स. न्यूट्रल म्हणजे याच्यावर चार्ज नव्हता, न्यूट्रल पार्टिकल. हे बाहेर पडले प्रोटॉन होते ना, प्रोटॉनची विलॉसिटी जास्त असते, विलॉसिटी. प्रोटॉन पुढे गेले, नंतर न्यूट्रॉन, सर्वात लास्टला प्रोटॉन, नंतर न्यूट्रॉन, नंतर अल्फा पार्टिकल. बघा पार्टिकल अल्फाच आहेत. पार्टिकल काय, अल्फा आहे. इथं दुसरे पार्टिकल नाहीत कोणतेच, अल्फा पार्टिकल आहे. न्यूट्रॉनचा शोध अल्फा पार्टिकल पासून लागला. प्रोटॉनचा शोध आपलं काय चालू होतं, कॅनॉल रेज. लक्षात ठेवा बरं सगळे पॉईंट्स. न्यूट्रल पार्टिकल्स. कॅनॉल रेज आर डिफरंट. कॅथोड रे ट्यूब असते, कॅनॉल रे साठी एक ट्यूब असते, जी की जे थॉम्सन सुद्धा वापरले होते, जी की आपण सुरुवात केली होती 1815 पासून इन NCERT बुक. ओके, सो आय मिक्सिंग बोथ द सिलेबस. न्यूट्रल पार्टिकल. आता काय झालं, हा न्यूट्रल पार्टिकल आहेत म्हणून म्हटलं. असं कोण म्हटलं, चॅडविक यांनी. चॅडविक डिस्कवर्ड द न्यूट्रल पार्टिकल. चॅडविक यांनी काय न्यूट्रल पार्टिकल आहेत म्हणून असं काय केलं, डिस्कवर केलं. बाय बंबार्डिंग अल्फा पार्टिकल. कोणत्या पार्टिकलचा मारा केला, अल्फा पार्टिकल्सला बंबार्डिंग केले. न्यूट्रल पार्टिकल. आणि काय म्हटले, अँड हॅव द मास. ला मास होता, हॅव द मास ग्रेटर दॅन. जास्त होता मास यांचा, मास जास्त होता. कोणाचा मास जास्त असतो, हॅव द मास ग्रेटर दॅन द प्रोटॉन. प्रोटॉनपेक्षा जास्त असतो मास यांना. मास ग्रेटर दॅन द प्रोटॉन इज कॉल्ड ॲज न्यूट्रॉन. याला काय म्हटले त्यांनी मग, न्यूट्रॉन. एवढं शॉर्टमध्ये आहे न्यूट्रॉनचं, जास्त काहीही नाही आपल्या अभ्यासक्रमाला न्यूट्रॉनचं. आलं लक्षात, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. समजलं का, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. समजलं, ओके. नाही समजलं, नो. दिसते ना, क्लिअरिटी दिसते. हां समजलं. प्रोटॉन न्यूट्रॉन डिस्कवरी समजली का, समजली. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहू. हां, प्रोटॉन न्यूट्रॉन आलं लक्षात. काय असते, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, है ना. कोणाचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ॲटम्सचे, राईट.
त्यानंतर पाहूत एक मेथड आहे ऑइल ड्रॉप मेथड. चार्ज मेजर करण्याची मेथड आहे. काय म्हणू त्याला, काय मेजर करण्याची मेथड, चार्ज मेजर करण्याची मेथड आहे, त्याला म्हणूत आपण ऑइल ड्रॉप मेथड. तर हे समजले डिस्कवरी ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नाउ विल सी द नेक्स्ट पॉइंट. प्रोटॉन न्यूट्रॉन काय डाऊट आहे कोणाला विचारा अजून. प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये व्यवस्थित समजला, प्रोटॉन न्यूट्रॉन समजला का? डाऊट आहे कोणाला, डाऊट आहे अजून, डाऊट आहे? नो डाऊट. न्यूट्रॉन नाही समजलं, न्यूट्रॉन डाऊट आहे कोणाला, डाऊट? प्रोटॉन न्यूट्रॉन डाऊट, एनीबडी हॅव डाऊट? प्रोटॉन न्यूट्रॉन्स नो डाऊट आहे, एनीबडी हॅव डाऊट्स? नो. चला, तर त्यानंतर काय झालं आहे, दोन्ही झालेत. हे काय दोन्ही झालेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. ओके, आलं लक्षात. व्हॉट इज प्रोटॉन, डिस्कवर्ड बाय कॅनाल रेस. आता पाहूत ऑइल ड्रॉप मेथड फॉर द चार्ज मेजर करण्यासाठी एक मेथड आहे, त्याचं नाव आहे ऑइल ड्रॉप मेथड. नेक्स्ट मेथड वी विल सी मुलिकॉन्सची मेथड आहे. मुलिकॉन्स, इट इज कॉल्ड ॲज मुलिकॉन. आर ए मुलिकन यांचं काय नाव होतं, आर ए मुलिकन ऑइल ड्रॉप मेथड. कोणती मेथड, ऑइल ड्रॉप. ऑइल सांडते असं, ऑइल पडते. सो इट इज कॉल्ड ॲज मुलिकॉन ऑइल ड्रॉप मेथड. मुलिकॉन ऑइल ड्रॉप मेथड. ओके, ही मेथडसाठी परत एक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये एक अशी एक याच्यातून दोन चार्जड प्लेट होते. याच्यामध्ये अशी चार्जड प्लेट, याला स्मॉल होल केलं. ओके, दीज आर द टू चार्जड प्लेट्स. याला काय म्हणायचे, पॉझिटिव्ह चार्जड प्लेट. ओके, अँड दिस इज व्हॉट, निगेटिव्ह चार्जड प्लेट. याला काय म्हणायचं, निगेटिव्ह चार्जड प्लेट. दोन प्लेट लावले होते याच्यामध्ये, चार्जड प्लेट. मुलिकॉन एक्सपेरिमेंट चालू आहे. याच्यात असा इथून लिक्विड ड्रॉप टाकला, लिक्विड ड्रॉप खाली येतो, असं लिक्विड ड्रॉप खाली पडतो. कुठून, इथून असं. हे लिक्विड ड्रॉप इथं काय होते, लिक्विड ड्रॉप होते किंवा ऑइल ड्रॉप होते. कोणते ड्रॉप, ऑइलचे ड्रॉप. ऑइल ड्रॉप खाली पडत जातो. दीज आर व्हॉट, दीज आर द ऑइल ड्रॉप्स. ऑइलचे ड्रॉप्स असतात, बिंदू, दवबिंदू ज्यांना म्हणतो आपण, दवबिंदू, मिस्ट सारखे असतात, मिस्ट. तर हे ॲनालाइज केलं तर सोर्स होता एक कशाचा, ऑइल ड्रॉपलेटचा एक सोर्स होता. आणि दॅट सोर्स वॉज असा एक, याच्यातून ऑइल, याच्यात असं ऑइल भरलेलं होतं. ऑइल इथून ऑइल गेला या होलमधून, स्मॉल होल होतं. हा कसा होल होता, स्मॉल होल. याच्यातून ऑइल खाली फॉल झाला, पडला. ऑइल पडायला आता खाली पडते. निगेटिव्हली चार्जड प्लेट, वरची कोणती, पॉझिटिव्हली चार्जड प्लेट. दोन प्लेट होते, इथून ऑइल इथे गेला, राईट. याला म्हणतो ॲटोमायझर. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, ॲटोमायझर. याला म्हणतात ॲटोमायझर. ओके, इथून मग टेलिस्कोप लावलास. टेलिस्कोपला मायक्रोमीटरची आयपीस होती, मायक्रोमीटर सूक्ष्म, मायक्रो एकदम. सो दिस इज द टेलिस्कोप. इथून बघितलास ऑइल पडायला की नाही खाली, हे काय होतं, हे टेलिस्कोप. टेलिस्कोपमधून दिसायला ऑइल पडायला खाली. ऑइल ड्रॉप, ड्रॉप म्हणजे काय, खाली पडणे. ऑइल असा ड्रॉप व्हायला, हे ऑइलचं काय होतं, ॲटोमायझर. ऑइल चालला इथून, हे काय होतं, हे पॉझिटिव्ह चार्जड प्लेट. आणि ही कोणती प्लेट आहे, निगेटिव्हली चार्जड प्लेट. ऑइल याच्यावर जाऊन असं पडतो.
मग याच्यावरून आपल्याला चार्ज काढता येतो. मुलिकॉन्स ऑइल ड्रॉप मेथड फॉर डिटरमाइनिंग द चार्ज. याच्यावरून आपल्याला काय डिटरमाइन करता येतो? चार्ज. फॉर द डिटर्मिनेशन ऑफ व्हॉट? चार्ज. इथून एक एक्सरे पास केलं, इथून एक्सरेस काही हवा असली मध्ये तर त्या हवाला काय करते? एक्सरेस ॲटोमायझेशन करतो, त्याचा आयोनायझेशन करतो, राईट. एअरचे आयन्स बनवते, आयन्स. द फॉर्मेशन ऑफ आयन्स इज कॉल्ड एज व्हॉट? आयोनायझेशन ऑफ द एअर. ओके. नाउ इन विच व्हॉट इज दॅट? इन द ऑइल ड्रॉप मेथड द ऑइल इज अलाउड. इथून ऑइल काय केलं? अलाउड. The drop of the oil is allowed to enter through the small hole. First of all, drop of oil is allowed to enter from the small hole. Hole कसा होता? Small hole. छोट्या होल मधून ऑइल ड्रॉप पडायले आणि हे ऑइल ड्रॉप प्रोड्यूस केलं. कोण प्रोड्यूस केलं? ऑइल ड्रॉप. Produced by mist. It was produced by oil drop produced like mist. Mist सारखा होता. मिस्ट म्हणजे काय? दवबिंदू असतात मिस्ट. तर ते दवबिंदू जे आहेत मिस्ट. ओके. प्रोड्यूस्ड लाईक कोणासारखा होता? लाईक मिस्ट. प्रोड्यूस्ड लाईक कोणासारखा होता? मिस्ट. ठीक आहे. हे कशापासून बनलं? बाय ॲटोमायझर. ॲटोमायझर काय करून टाकते? याला ड्रॉपला मिस्ट बनवते, मिस्ट. मग हे काय होते? आता फॉल होते. द डाऊनवर्ड मोशन. याची मोशन कोणती? डाऊनवर्ड. द डाऊनवर्ड मोशन म्हणजे खाली पडायची मोशन. कोण खाली पडतो? ऑइल ड्रॉप. द डाऊनवर्ड मोशन ऑफ ऑइल ड्रॉप. कोणाची? ऑइल ड्रॉपची. द डाऊनवर्ड मोशन ऑफ ऑइल ड्रॉप वॉज अनालाइज्ड बाय, हे काय लावलं? टेलिस्कोप. ओके. वॉज अनालाइज्ड और वॉज सीन. कशातून पाहिलं? बाय टेलिस्कोप. हे एवढं महत्त्वाचं नाही, लक्षात ठेवा. प्रयोग कसा झाला आहे? बाय टेलिस्कोप. आणि या टेलिस्कोपला काय लावली होती? मायक्रोमीटर आयपीस. मायक्रोमीटर आयपीस असते, तुम्हाला माहित आहे आयपीस. पाहण्यासाठी जे लावतात आयपीस. टेलिस्कोप जो असतो ना, सूक्ष्मदर्शिका कधी बघितली तू? मायक्रोस्कोप. टेलिस्कोप दूरचं दिसते, मायक्रोस्कोप जवळचं दिसते. सो मायक्रोस्कोप बारीक बारीक पार्टिकल दिसतात मायक्रोस्कोप. टेलिस्कोप मोठे पार्टिकल दिसतात टेलिस्कोप. सो डाऊनवर्ड मोशन, हे बिंदू असं खाली पडायला ऑइल ड्रॉप. ओके. This motion is what now? Downward motion. So this downward motion of oil drop was seen. कुठून पाहिलं गेलं हे? From the telescope. टेलिस्कोप मधून हे ऑइल ड्रॉप व्हायला. ऑइल कोणता ऑइल घेतला? ऑइल ड्रॉप व्हायला. हे इथं लावलं ऑइलचा डब्बा भरून होता ऑइल. लागलं तेवढा घ्यायचं ऑइल. इथं ऑइलचे ड्रॉप असतात, हे ऑइल ड्रॉप. समजायले? हे काय? स्मॉल होल होता, इथून खाली पडतो ऑइल. वरची प्लेट कोणती? पॉझिटिव्हली चार्जड. काय असतो? एक प्लेट होती आणि खालची एक प्लेट होती. कोणती होती? निगेटिव्हली चार्जड प्लेट. राईट. किती प्लेट लावले होते? 2 प्लेट लावले होते. आलं लक्षात? आता काय झालं बघा? डाऊनवर्ड मोशन ऑफ ऑइल ड्रॉपची डाऊनवर्ड मोशन झाली. वॉज सीन बाय कोण कशातून पाहिले? टेलिस्कोपमधून. इथून एक्सरे कशाला? मधात काही हवा असली तर हे एक्सरे काय करते? एअरला काय मधात हवा हे ते असलं तर एअरला काय करून टाकते? एअरला आयोनाइज करते. मधातल्या एअरला आयोनाइज. ओके. गॅसचं आपलं चालू आहे बघा पॉईंट. कोणता? गॅस. मधात गॅस असते. गॅसचे पार्टिकल असतात असे मध्ये. गॅसचे खूप पार्टिकल असतात. ओके. तर हे डाऊनवर्ड मोशन आहे, फॉल व्हायले, खाली पडायले. मास कसं काढता येते? मग मास कसा काढणारा? हाऊ द मास इज कॅल्क्युलेटेड? रेट ऑफ फॉल. याचा रेट किती दर आहे? किती हळू पडतो? हे किती वेळ लागेल याला? रेट पडण्यासाठी खाली किती वेळ लागतो?
द रेट ऑफ फॉल ऑफ त्याला वेळ म्हणायचं, किती वेळ लागतो. रेट ऑफ फॉल ऑफ ड्रॉप, कोणता ड्रॉप, ऑइल ड्रॉप. फ्रॉम द रेट ऑफ फॉल ऑफ ऑइल ड्रॉप द मास इज मेजर्ड. याचा काय मेजर केलं, मास ऑफ ऑइल ड्रॉप, ऑइल ड्रॉपचा मास मेजर झाला बघा. मास ऑफ ऑइल ड्रॉप इज मेजर्ड. ओके, फ्रॉम द रेट ऑफ फॉल, त्याचा रेट खाली कसा पडतो हा. यानंतर याच्यावरून हे जे ड्रॉप आहे ऑइल ड्रॉप, हे ऑइल ड्रॉप इथं कोणते मॉलिक्यूल आहे म्हटलं मी, हे गॅसचे आयन्स आहेत, गॅसचे आयन. तर ऑइल ड्रॉप गॅसच्या आयन सोबत जाऊन काय करतो, असं कोलिजन करतो. कोलिजन करणे म्हणजे काय करणे, तो भिडतो गॅसच्या मॉलिक्यूल सोबत आणि त्याच्यातून काय होते, इलेक्ट्रिक चार्ज ॲक्वायर करून घेते. ते इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामध्ये चार्ज येते. आता ऑइल ड्रॉपला, ऑइल ड्रॉपमध्ये करंट येते, इलेक्ट्रिक चार्ज कसा येते, द इलेक्ट्रिक चार्ज इज अक्वायर्ड बाय, ओके, द चार्ज इज अक्वायर्ड by what, liquid drop. The charge is acquired by drop with the collision collision म्हणजे काय होणे, टकराना, एक दुसरे को टकराना, कोलिजन, दॅट इज कॉल्ड एज, एकमेकावर आदळतात, टक्कर मारतात. बाय द कोलिजन विथ गॅस आयन्स, गॅसच्या आयन सोबत ड्रॉप काय करतो, कोलिजन करतो. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज येऊन जाते. लक्षात, इलेक्ट्रिक चार्ज आला. आता हे जे आपण रेट ऑफ काय म्हटलं, फॉल, याचा रेट कसा खाली पडायला, हा रेट ऑफ फॉल. तर हे ऑइलच्या ड्रॉपचं खाली पडायचं जे आहे काय, याचा रेट वेगवेगळ्या प्रकारचा होता. ओके, द फॉल ऑफ ऑइल ड्रॉप दॅट इज, एकतर तो रिटार्डेशन, हळूहळू यायला, किंवा एक्सेलरेशन, फास्ट यायले, असं हळूहळू यायले, फास्ट यायले, किंवा 3 प्रकारे यायले. किंवा एकतर तो रिटार्डेशन, एक्सेलरेशन, कोण, ऑइल ड्रॉपचा फॉल बघा. द फॉल ऑफ ऑइल ड्रॉप दॅट इज रिटार्डेशन, रिटार्ड व्हायले, किंवा कसा व्हायले, एक्सेलरेशन, फास्ट यायले. एक्सेलरेशन म्हणजेच काय, फास्ट यायले, किंवा नाहीच यायले, किंवा काय व्हायले, लई वेळ लावायले, म्हणजे स्टेशनरी, खूप वेळ लावायले यायला. तर हे जे फॉल ऑफ ऑइल ड्रॉप, रिटार्डेशन, एक्सेलरेशन और स्टेशनरी, हे 3 प्रकार आहेत फॉल ऑफ ऑइल ड्रॉपचे. तर ऑइल ड्रॉपचे 3 प्रकार जे आहेत ते अवलंबून होते, कशावर अवलंबून होते, हे 3 प्रकार डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ व्होल्टेज. आपण व्होल्टेज किती लावतो, polarity and charge. Okay, charge and polarity of oil drop and strength of कोणाचा, व्होल्टेज जेवढा जास्त पटपट पडते खाली, लिंबू असं ड्रॉप, लिंबूचे ड्रॉप पडतात की नाही खाली, तसं. डिपेंड ऑन द चार्जवर सुद्धा अवलंबून होते. आपण चार्ज काढलं होतं, इथं कसं काढलं होतं, द रेट ऑफ फॉल ऑफ ड्रॉप, मास काढलं. चार्ज, याचा चार्ज जो आहे ॲक्वायर करतो, तो कोलिजन मारून चार्ज बनवून घेतो, स्वतःमध्ये चार्ज बनते ते. चार्ज आणि पोलॅरिटी म्हणजे ऑइल, आपण कोणतं ऑइल वापरतो, आता ऑइल, त्याची पोलॅरिटी असते. ऑइलची पोलॅरिटी 2 पोल असतात. पोलॅरिटी हा शब्द तुम्हाला आतापर्यंत गेला नाही कुठंच, 11वीला तुमचं चालू आहे. पोलॅरिटी हा शब्द सांगतो मी, जसं वॉटर पोलार असते, वॉटर पण लिक्विड आहे, H आणि OH. वॉटर कसा असतो, पोलार असतो, HOH, H प्लस OH मायनस, असे 2 आयन बनतात, प्लस मायनस, त्याला पोलार म्हणतात. प्लस मायनस ज्याचे 2 आयन बनतात त्याला काय म्हणतात, पोलार. मिथेन कसा आहे, CH4 ना, मिथेनचा फॉर्म्युला काय, CH4, मिथेन CH4. 2 पोल बनतात का मिथेनचे, प्लस मायनस, नाही, म्हणजे नॉन पोलार. म्हणजे डिपेंड ऑन द पोलॅरिटी ऑफ ड्रॉप अँड स्ट्रेंथ ऑफ व्होल्टेज. आपण व्होल्टेज किती लावतो हे अवलंबून होतं फॉल ऑफ ऑइल ड्रॉप.
ऑइल ड्रॉप कसा फॉल होतो, असं खाली खाली पडायले ऑइल ड्रॉप, एक एक बूंद गिर रहा है. तर ऑइल कोणाचा, ऑइलचा ड्रॉप, 1 बाय 1 ऑइलचा ड्रॉप खाली खाली पडतो आणि आपण इथून बघतो. कशामधून, टेलिस्कोपमधून. इथं काय लावलेला असतो, एक ॲटमायझर लावलेला असतो. हे स्मॉल होल असते, खूप स्मॉल छिद्र असते. पॉझिटिव्ह चार्जड प्लेट वरची असते आणि खालची काय असते, निगेटिव्हली चार्जड प्लेट असते. एक्सरेमुळे काय करता येते आपल्याला, एअरला आयोनाइज करतो एक्सरे. तर हे सगळे यावरून लास्टला मुलिकन केले. मुलिकन यांनी प्रयोग केला हा आरे मुलिकन. इट वॉज प्रोड्युस्ड बाय व्हॉट, आरे मुलिकन. फायनली ही कन्क्लुडेड दॅट, आरे मुलिकन यांनी फायनली कन्क्लूड केलं काय म्हणून की the charge of or the magnitude of charge, okay, the magnitude of charge, आपल्याला चार्ज काढायचं होतं. अरे मुलिकन ऑइल ड्रॉप मेथडवरून काय काढायलो आपण, चार्ज. असं मागे म्हटलं होतं मी तुम्हाला, चार्ज काढण्यासाठी पद्धत आहे म्हणून म्हटलं होतं. दिस मेथड इज युज्ड फॉर चार्ज. सो फायनली काय कन्क्लूड केलं, द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज is integral multiples म्हणजे पटीत, इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इंटिग्रल मल्टिपल ऑफ कोणाच्या, इलेक्ट्रिक चार्जच्या पटीत होती. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे काय, क्यू. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे काय, क्यू. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, एन. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, ई. सो दिस क्यू इज इक्वल टू काय होता, एन ई. क्यू इज इक्वल्स टू व्हॉट, एन ई. एन म्हणजे काय, वेअर दिस एन इज इक्वल टू 1 2 3 डॅश डॅश डॅश. इट इज कॉल्ड एज इंटिग्रल मल्टिपल्स. तर फायनली अरे मुलिकन यांनी सांगितलं की मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, जे काही चार्ज होतं लिक्विड ड्रॉपचा चार्ज, या चार्जचा मॅग्निट्यूड हा इलेक्ट्रिक चार्जच्या इंटिग्रल मल्टिपल असतो. या चार्जचा काय, मॅग्निट्यूड. ओके, या लक्षात. तर कोणत्याही ड्रॉप असेल, लिक्विड ड्रॉप, ऑइल ड्रॉप, तर त्याचा जो मॅग्निट्यूड ऑफ चार्ज असेल तो इंटिग्रल मल्टिपल असेल कोणाच्या, इलेक्ट्रिक चार्जच्या. हा झाला मुलिकन एक्सपेरिमेंट. आलं लक्षात, मुलिकन एक्सपेरिमेंट समजलं का, दिसत नाही, क्लिअर नाही दिसते. व्हिडिओ सेंड होईल आणि तरी आवाज ते ऐकू येईल ना, नाही दिसते क्लिअर. झाला व्हिडिओ सेंड झाला, व्हिडिओ सेंड होईल, दिसत आहे, ठीक आहे. कोणाला दिसते कोणाला नाही दिसते, रेंज पण नसतील, काय प्रॉब्लेम असतो. सोपा आहे हा. पॉईंट आले लक्षात, पॉईंट्स लक्षात ठेवा. ओके, पॉईंट्स लक्षात ठेवायचे. याच्यावरून काय होतो, आणि बेसिकली वाचा, अजून तुमच्याकडे पुस्तक आहेत ते आहेत, सिरियस वाचा. जर नीट CET खरंच तुम्हाला परीक्षा द्यायची आहे पुढे, त्या अनुषंगाने आय एम टीचिंग टू यू, राईट. ओके, बी सिरियस अँड कॉन्सन्ट्रेट फॉर दिस syllabus. Okay, yes, broad vision and big vision behind this to study such type of study. Such type of study is why we are doing to score more and what others doubts should not be arise for you. Such type of curriculum we are framing. Okay, now I would like to stop here. Okay, bye to all of you. Fine. Okay, thank you. Leave what one by one. Left one. ठीक है. Okay, fine. अभ्यास करा सिरियसली. हो, ठीक आहे. अभ्यास करा पण वेल. मागचं रिव्हिजन करा कालचा, डिस्कवरी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची.
दोघांची डिस्कवरी, प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची.